सकाळी सकाळी अल्ताफ राजा. आज सकाळी बायकोशी काहीतरी बोलणं झालं आणि अचानक तोंडातून मैं खुद को जला भी सकता हूँ तेरी आंखों के काजल के लिए या अल्ताफ राजाच्या गझल ही शायरीमधील काही ओळी येऊन गेल्या. मग डायरेक्ट तिचा हात घेऊन हॉलमध्ये आलो आणि यूट्यूबवर आवारा हवा का झोंका हूँ ही गझल लावली. ऑफिसला जायचं नाही का हा प्रश्न वारंवार कानावर पडत होता, पण हातानेच इशारा करत तिला चूप बसायला सांगत होतो. मग ती सुद्धा शांत बसून ऐकू लागली. मध्येच मयार म्हणजे काय, वफा का नजराना म्हणजे काय असे प्रश्न विचारत होती. एक दोनदा अर्थ सांगितला, मग तिला पुन्हा शांत बसायला सांगितलं. खरे पाहता सकाळी सकाळी कामाच्या दिवशी असं वेळ काढून काही करण्याची चंगळ मुंबई दिल्ली सारख्या ठिकाणी मनात देखील येत नाही, पण इथे शक्य होतं. मग त्या गझलच्या वेगवेगळ्या नजमेमध्ये गुंतत जात होतो. काय काळ होता तो. अक्षरशः सर्व पानटपऱ्या, हॉटेल्स, घरोदारी त्याच्याच गझल ऐकू यायच्या. त्याने एकदम भारून टाकलं होतं. कलाकार लोक, मग ती शायरी असो, चित्रकला असो की आणखी काही असो, त्यात ते एकदा भिनले की असंच काहीतरी जगावेगळं मनाला भिडणार घेऊन येतात. शेवटी गझल संपली. मी बायकोला म्हटलं, कसं वाटलं? काय वाटलं? ती म्हणाली, ते स्वतःला जाळून काजळ होणे आणि भाव क्यों गिर गया है सोने का या दोनच गोष्टी समजल्या, बाकी काही नाही. मीही विचार केला, बरोबर आहे. शेवटी स्त्री ही अलंकाराबद्दलच विचार करणार.